नमस्कार. मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत एका नवीन भागाला. तुम्हा सर्वांना माहीत आहे आपण कोणत्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत. बरोबर आहे की नाही? सांगा, आपण कोणत्या भागाबद्दलची माहिती घेत आहोत? आपण पाहत आहोत प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हलाइड. त्याच्यामध्ये पहिली मेथड बघितली अल्कोहोल पासून, दुसरी बघितली अल्किन पासून, आणि आता आपण पाहत आहोत तिसरी मेथड अल्केन पासून. आता अल्केन पासून अल्किल हलाइड तयार कसा होतो त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत. तुम्हा सर्वांना माहीत आहे या ठिकाणी होणारी अभिक्रिया ही हॅलोजनेशन आहे. त्याच्यामध्ये मग क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, फ्लोरिनेशन, आयोडिनेशन, हॅलोजनेशन हे सगळे शब्द आहेत. मग याच्यामध्ये दोन गोष्टी आपण बघितल्या, क्लोरिनेशन बघितलं, ब्रोमिनेशन बघितलं. आज आपण सुरुवात करणार आहोत आयोडिनेशनला. आता परत एकदा हॅलोजनेशन म्हणजे काय लक्षात घ्या, आणि मग आपल्या व्याख्येकडे जाऊया, आणि मग आज ही रिॲक्शन या ठिकाणी आपण पूर्ण करूया. ही मेथड सुद्धा या ठिकाणी आपली पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. पहा, समजा आता हॅलोजनेशन या शब्दाचा अर्थ काय होतो. एक वाक्य फार महत्वाचं आहे. हे पहा, हायड्रोजन ॲटम है ना, पण तो कोणाचा असणार? मी लिहितो आर. जर हायड्रोजनचा ॲटम मी फक्त लिहितो एक्स किंवा एक्स एक्स लिहा, चालतंय, का फरक पडत नाही. बघा, हॅलोजनेशन म्हणजे काय या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी ह्याच्या आधी पण सांगितलेला आहे, अजून डबल सांगतो. हॅलोजनेशन होतं म्हणजे काय, हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस होतो, म्हणजे विस्थापित होतो, म्हणजे सबस्टिट्यूट होतो. मग आता नेमकं रिॲक्शन कशी होईल पहा. आता हा कोण आहे? हायड्रोजन आहे, बरं का. हा काय होईल? रिप्लेस होईल, आणि याच्या ठिकाणी कोण येईल? हॅलोजन ॲटम. हो का, हॅलोजन ॲटम या ठिकाणी विस्थापित झाला, हायड्रोजनचा ॲटम निघून गेला, त्या ठिकाणी हॅलोजनचा ॲटम आला. याला म्हणायचं हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस झाला, विस्थापित झाला. मग अशा प्रकारची जर एखादी अभिक्रिया होत असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? हॅलोजनेशन. मग कसा प्रकार लागतील? हो का, आरला एच, एच गेला, एक्स आला, प्लस एच एक्स. हे सगळं काल सांगितलेलं आहे. मग हे अल्केन आहे की नाही? आणि मग अल्केन पासून काय मिळाला? अल्किल हलाइड. हे काल पण तुम्हाला मी शिकवलेलं आहे. हा भाग पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही, तरी पण नीट लक्षात घ्या. आणि म्हणून बाबांनो, एक वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. हॅलोजनेशन म्हणजे काय? हॅलोजनेशन म्हणजे अशा प्रकारची अभिक्रिया ज्या अभिक्रियेमध्ये, या अभिक्रियेसाठी सांगतो व्याख्या, अल्केन मधला हायड्रोजन ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस होतो. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इज कॉल्ड ॲज हॅलोजनेशन रिॲक्शन. त्याला हॅलोजनेशन रिॲक्शन असे म्हणतात. ठीक आहे. मग आता काय म्हणताय? आता आपली अभिक्रिया कोणती आहे? आता तुमच्या समोरची जी अभिक्रिया आहे त्याचं नाव आहे आयोडिनेशन. आता आयोडिनेशन म्हणजे काय? आयोडिनेशन म्हणजे तेच रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय आयोडीन ॲटम. हायड्रोजनचा ॲटम आयोडीनच्या ॲटमनं जर रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला, अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? आयोडिनेशन प्रकारची अभिक्रिया म्हणतो किंवा रिॲक्शन म्हणतो. म्हणजे कसं? हो का, हे आर, हे एच, प्लस काय घेतला आपण? इथं तुम्हाला हॅलोजन घ्यायचा आय. ठीक आहे, हे आय घेतला आपण. पहा, हायड्रोजनचा ॲटम काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? आय. झालं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय आयोडीन ॲटम, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतो आपण? आयोडिनेशन. आणि मग पुढे प्रोडक्ट येतो आर आय प्लस एच आय. ठीक आहे. म्हणजे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, क्लोरिनेशन मध्ये हायड्रोजन ॲटम हा Cl न रिप्लेस होतो, Cl ॲटमनं. ब्रोमिनेशन रिॲक्शन मध्ये हायड्रोजन ॲटम हा Br ॲटम न रिप्लेस होतो, आणि या आयोडिनेशन रिॲक्शन मध्ये हायड्रोजनचा ॲटम हा आयोडीनच्या ॲटमनं रिप्लेस होतो. अशा प्रकारच्या ह्या सर्व रिॲक्शन तुमच्या समोर आहेत. आयोडिनेशन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. एक शब्द प्रयोग जो आहे, व्याख्या तुमच्या समोर आहे. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय आयोडीन ॲटम म्हणजे हायड्रोजनचा ॲटम
हा आयोडीनच्या आयटमनं रिप्लेस होणे, हायड्रोजनचा आयटम हा आयोडीनच्या आयटमनं रिप्लेस होणे, अशा प्रकारची जी काही रिॲक्शन असते दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड एज आयोडिनेशन. एवढं कळलं सर्वांना? मग आता रिॲक्शन कशी होते, काय होते, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, बघा आता पहिल्यांदा काय करतो मी, जनरल रिॲक्शन लिहितो. RH अल्केन घेतलं मी. आता तुम्हाला माहित आहे मला काय करायचं आहे, एक लक्षात घ्या, हॅलोजनेशन करायचं आहे म्हणजे तुम्ही X घेणार, म्हणजे X2 घेणार. हॅलोजनेशन करण्यासाठी X2 चा वापर करता, हे आपल्याला माहित आहे. क्लोरिनेशनसाठी Cl2, ब्रोमिनेशनसाठी Br2, आयोडिनेशनसाठी I2. कळलं का नाही? फ्लोरिनेशन असेल तर F2, ते होतच नाही रिॲक्शन. लक्षात घ्या बरं का, कशासाठी काय वापरतात हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. मग तुम्हाला काय करत आहे, आयोडिनेशन तुम्ही काय वापरणार, I2 वापरणार. ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट बघतो रेकॉर्डिंग होते काय व्यवस्थित. ठीक आहे, हुलाली. हा चल, हे का, हे अल्केन, हे I2 घेतलं आपण. आता अभिक्रिया कशी होते बघा. हा आता आपला आपली अभिक्रिया घेऊ पहिल्यांदा. हो का, हा हायड्रोजनचा आयटम आहे, हा रिप्लेस होईल कशानं, आयोडीनच्या आयटम. हो का, इकडं हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द आयोडीन ॲटम. काय प्रोडक्ट येईल बघा, R ला I आहे की नाही, H काय झाला रिप्लेस कशानं, I न, म्हणजे Hच्या ठिकाणी कोणाला, I आला. बरोबर आहे का? आता हा I, हा HI प्लस HI. हो का, नाव देऊ आपण अल्केन. काय नाव आहे, अल्केन आयोडाइड. आता बघा नीट ऐकावं का मी काय सांगतोय. आता रिॲक्शन तुमच्या समोर मी केलेली आहे, प्रोडक्ट तुमच्या समोर आला, परंतु बाबांनो अशा प्रकारची रिॲक्शन होत नाही. ज्या प्रकारे आपण क्लोरिनेशन केलो, ज्या प्रकारे आपण ब्रोमिनेशन केलो, त्याच प्रकारे आयोडिनेशन होत नाही. का होत नाही त्याची कारण सांगतो, समजते ना. हा आपण काय केलो, हायड्रोजनचा ॲटम Cl न रिप्लेस केलो, आहे की नाही, झालं क्लोरिनेशन. हायड्रोजनचा ॲटम Br ॲटमनं रिप्लेस केलो, झालं ब्रोमिनेशन. या पण अभिक्रियेमध्ये आपण तसंच करण्याचा प्रयत्न केला. हायड्रोजनचा ॲटम आयोडीनच्या ॲटमनं रिप्लेस केला, झालं आयोडिनेशन. पण एक वाक्य लक्षात ठेवा बाळांनो, या ठिकाणी डायरेक्ट आयोडिनेशन होत नाही. डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. हे जे दाखवले ना, दिस इज द डायरेक्ट आयोडिनेशन, हे शक्य नाही, नॉट पॉसिबल म्हणतंय. का बरं पॉसिबल नाही ते मी सांगतो. पहा, तुमच्या मनात नीट लक्षात ठेवा. पहिलं वाक्य, डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. वाक्य महत्वाचं आहे म्हणून लिहिलं, डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. ज्या प्रकारे आपण केले तसं पॉसिबल नाही. मग आता पॉसिबल का नाही, क्लोरिनेशन केलो, ब्रोमिनेशन केलो आणि त्याच प्रकारचा आयोडिनेशन करण्याचा आपण प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारचं डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल, इज नॉट शक्य नाही म्हणताय. शक्य का बरं नाही माहिती करून घेऊ आपण. पहा, आता बघा रिॲक्शन झाली आणि या रिॲक्शन मध्ये काय झालं, याची आहे बरोबर का, बाय प्रोडक्ट आहे, याची आहे बाय प्रोडक्ट तयार झाले, याची आहे. लिहिलं नाव काय, हायड्रोजन आयोडाइड नाव आहे. नाव सर्वांना माहित आहे, हायड्रोजन आयोडाइड किंवा हायड्रो आयोडिक ऍसिड आपल्याला माहित आहे. हायड्रोजन आयोडाइड नाव लिहिलं, ठीक आहे. हा HI कोण आहे माहित आहे का, हा HI स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. HI हा कोण आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. बघा बरं का, HI कोण आहे, HI इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आणि मग आपण जेव्हा अल्केनचं आयोडिनेशन केलं तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट जो आहे तो अल्किल आयोडाइड आहे, परंतु ते तयार होत असताना काय तयार झालं, HI म्हणजे हायड्रोजन आयोडाइड तयार झाला. आणि हायड्रोजन आयोडाइडचा एक महत्वाचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे त्याचा, तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे.
हायड्रोजन आयोडाईड इज ए स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झाला. नसताना प्रॉब्लेम क्रिएट झाला नसता बाबांनो. समजते का? नसताना प्रॉब्लेम क्रिएट झाला नसता. मग आता हा कोण आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. मग आता त्यानं त्याचं काम करणारच आहे ना. आपल्या जातीवर त्यानं जाणारच. कोण आहे? याच्या आहे कोण आहे? रिड्युसिंग एजंट आहे. मग त्यानं काय करणार आहे? रिडक्शन करणार. रिड्युसिंग एजंट म्हणजे रिडक्शन करणारा. मग ह्याचा स्वभाव काय? याचा आय जो आहे तो आहे रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय? रिडक्शन करणारा. मग तो आपल्या स्वभावावर जाणार का नाही? त्याचा धर्म आहे रिडक्शन करणे. आणि तो असला कसला नाही, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यामुळं तो रिडक्शन करणार. रिडक्शन करणार म्हणजे दुसऱ्याला हायड्रोजन देणार, दुसऱ्याला हायड्रोजन घ्यायला भाग पाडणार. कळलं का? मग आता याच्याकडे हायड्रोजन आहे. मग हा काय करतो? हायड्रोजन देतो. म्हणजे ह्या आर आयला हायड्रोजन घ्यायला भाग पाडतो. म्हणजे ह्याचं झालं रिडक्शन. आणि याचं रिडक्शन कोण केलं? याच्या आयनं. म्हणून हा कोण झाला? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे रिडक्शन करणारा. रिडक्शन होतंय कोणाचं? आर आयचं, अल्किल आयोडाईडचं. आणि रिडक्शन होते म्हणजे काय होतंय? ह्याच्यामध्ये हायड्रोजन मिसळत आहे. हायड्रोजन मिसळणे म्हणजे रिडक्शन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. लिहितो वाटल्यास मी इथं. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज रिडक्शन. हे तुम्हाला कळावून लिहितो, काय गरज नाही आपल्याला. ठीक आहे. मग आता याच्याला कोण आहे? रिड्युसिंग एजंट. तो काय करणार? रिडक्शन करणार. रिडक्शन करणार म्हणजे काय करणार? हायड्रोजन देणार. हा. आणि मग हो का, हा हायड्रोजन ह्याला दिला की ऑटोमॅटिक आर आणि आय मधला बॉन्ड ब्रेक होतो. हा बॉन्ड ब्रेक होतो बरं का. हा. हे एच आय म्हणतंय तुला हायड्रोजन घ्यावंच लागेल. आणि आर आयचं काय चलत नाही, त्याची शक्ती कमी आहे. हा कसा आहे? स्ट्रॉंग आहे, शक्तिशाली आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यामुळं आर आय काय करू शकत नाही. त्याला हायड्रोजन घ्यावेच लागतात, इच्छा असो किंवा इच्छा नसेल. मग त्याला म्हणतो एच आय, मी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, तुला हायड्रोजन घ्यावेच लागतील. आज मी तुझं रिडक्शन करणार. मी तुला अल्किल आयोडाईड होऊ देणार नाही. तुला अल्किल आयोडाईडच्या स्वरूपात राहू देणार नाही. तुझं मी रिडक्शन करणार. त्यासाठी तुला हायड्रोजन घ्यावे लागणार. झालं हो का. ह्यानं हायड्रोजन ह्याला दिला, ह्याला घ्यावंच लागेल. मग आता काय? आर आणि आय ह्याच्यामधला बॉन्ड ब्रेक होणारच. आणि मग हा हायड्रोजन घेतो, मग हा एकटा पडतो आय, आणि मग हा आय पुन्हा वापस इकडे येतो. हो का. झाली रिॲक्शन. झाली रिॲक्शन. म्हणजे ह्याचं काय झालं? रिडक्शन. आर ह्यानं काय घेतलं? एच. म्हणजे का आर आणि एच तयार झालं. हा उरलं काय? आय आणि आय. हो का. आय आणि आय, आय टू तयार झालं. म्हणजे रिॲक्शन काय झाली? उलटी आली, रिव्हर्स झाली. हो का. उलटी आली रिॲक्शन. समजलं का? बघा मी काय सांगतोय, जर तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट आयोडिनेशन केला तर अल्किल आयोडाईड तयार होतंय, परंतु त्याचबरोबर हायड्रोजन आयोडाईड सुद्धा तयार होतंय. आणि हे हायड्रोजन आयोडाईड कोण आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. तो काय करतोय? रिडक्शन करतोय. कोणाचं? ह्या अल्किल आयोडाईडचं. आणि त्याच्यामुळं अल्किल आयोडाईडचं रूपांतर पुन्हा अल्केन मध्ये होतं. आणि पुन्हा आय आय हे आयोडीन तयार होतं. म्हणजे रिॲक्शन पुन्हा रिव्हर्स आली. पुन्हा रिव्हर्स आली. कळलं का? म्हणून लक्षात घ्या, डायरेक्ट आयोडिनेशन इज ए रिव्हर्सिबल रिॲक्शन. कसली रिॲक्शन आहे? रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे पुन्हा वापस येते. रिव्हर्सिबल रिॲक्शन संपलं. डायरेक्ट आयोडिनेशन आपण जर केलं तर ही रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा वापस. म्हणजे तुम्ही रिॲक्शन केलं की अल्किल आयोडाईड तयार होते, परंतु हे स्टेबल नाही. ह्याचं पुन्हा रूपांतर ह्याच्यामध्ये होते. म्हणजे रिॲक्शन फॉरवर्ड दिशेमध्ये होते, पण पुन्हा काय होते? रिव्हर्स होते. म्हणून आपण जर डायरेक्ट आयोडिनेशन केलं तर ही रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल आहे. म्हणून 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 अल्केनचं डायरेक्ट आयोडिनेशन पॉसिबल नाही. कळलं का? अल्केनचं डायरेक्ट आयोडिनेशन हे पॉसिबल नाही. डायरेक्ट आयोडिनेशन ऑफ अल्केन इज नॉट पॉसिबल बिकॉज इट इज ए रिव्हर्सिबल रिॲक्शन. बिकॉज काय? कारण ही
रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, म्हणून पुन्हा रिॲक्शन रिव्हर्स होते आणि पुन्हा आधी जे आहे तेच तयार होऊन बसते. संपलं संपलं झालं. कळलं का नाही कळलं? म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. का बरं? बिकॉज इट इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. कारण ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणून ह्या सगळ्यामध्ये फक्त एकच वाक्य सांगितलं. का सांगितलं नीट आहे का बरं का? नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. डायरेक्ट आयोडिनेशन हे शक्य नसतं, कारण डायरेक्ट आयोडिनेशन जेव्हा होतं तेव्हा अल्किल आयोडाईड तयार होतो, परंतु त्याच्याबरोबर एक बाय प्रोडक्ट मिळतो. तो बाय प्रोडक्ट म्हणजे HI, ज्याचं नाव हायड्रोजन आयोडाईड आहे. हा हायड्रोजन आयोडाईड स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळं तो त्या अल्किल आयोडाईडचं रिडक्शन करतो आणि त्याच्यामुळं पुन्हा अल्केन आणि आयोडीन तयार होतात. म्हणजेच रिॲक्शन ही रिव्हर्स होते, रिॲक्शन ही रिव्हर्सिबल आहे. थोडक्यात आयोडिनेशन आपण जर केलं डायरेक्ट तर ते रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. म्हणून डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. कळलं का? नीट लक्षात घ्या बरं का, नीट लक्षात घ्या. बस एवढी माहिती कळाली. मग आता पर्याय काय? आयोडिनेशन करावं, रिॲक्शन रिव्हर्सिबल आले. आयोडिनेशन करायचं आहे, पण करावं कसं? हे परमेश्वरा, आयोडिनेशन करावं म्हटलं तर आयोडिनेशन रिव्हर्सफुल आलंय. आता तूच सांग मार्ग. एक मार्ग आहे म्हणते परमेश्वर. का मार्ग म्हणते? हा, हे सगळं कुणामुळे होऊ लागले हो? रिॲक्शन रिव्हर्स का बरं आली? ह्या कडूमुळे आली, याच्यामुळं. कळालं का? हे रिॲक्शन रिव्हर्स कशामुळे आली? हो का, हे याच्यामुळे आली. म्हणजे हायड्रोजन आयोडाईड हा रिड्युसिंग एजंट असल्यामुळं, स्ट्रॉंग रिड्युसिंग असल्यामुळं रिॲक्शन रिव्हर्स होऊन आली आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा करता करविता कोण आहे? HI. त्यालाच ठेवायचं नाही. ना रहेगी बास ना बजेगी बासुरी. हो, बरोबर आहे का? ह्या HIलाच ठेवायचं नाही. आणि तुम्हाला माहित आहे, रिड्युसिंग एजंटला मारण्याचं काम कोण करतंय? ऑक्सिडायझिंग एजंट. आपण का करायचं? ह्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट ठेवा. ऑक्सिडायझिंग एजंट टाकायचं. ऑक्सिडायझिंग एजंट वापरा, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरा. म्हणजे हा रिड्युसिंग एजंट तयारच होणार नाही. आणि जर रिड्युसिंग एजंट तयारच होणार नाही तर रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही आणि मग आपल्याला मिळणार आपला प्रोडक्ट. आणि म्हणून बाबांनो लक्षात घ्या, आयोडिनेशन करण्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करतात. कशासाठी? या तुमच्या स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटला नष्ट करण्यासाठी, मारण्यासाठी. आता कोण आहे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट? HGO किंवा नायट्रिक ऍसिड. असे एक दोन उदाहरणं आपण घेऊ शकतो. तर ते कसं होतं, काय होतं ते आपण या ठिकाणी बघूयात. म्हणून अल्केनचं आयोडिनेशन करण्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करतात. त्याचं उदाहरण आहे HNO3. त्याचं उदाहरण आहे HGO. मग तुम्हाला माहित पाहिजे की आयोडिनेशन करण्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करतात. का करतात? रिड्युसिंग एजंटला नष्ट करण्यासाठी, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटला तयार होऊ नये याच्यासाठी. मग कसं काय सगळं सांगतो पहा. व्यवस्थित ऐका. आता मी काय केलं आता काय करू आपण संयम ठेवा. आता हे पण दोन घेऊ आपण. हा, आता मी काय घेतला? हो का, हा HGO घेतला. HGO हा कोण आहे? HGO इज ए स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ऑक्सिडायझिंग एजंट घेतलं कळालं का? तर त्या ठिकाणी रिड्युसिंग एजंट तयार होत नाही.
म्हणजे काय माहित आहे का, आपण घरामध्ये जर मांजरं पाळलो, आपण जर घरामध्ये मांजरं पाळलो, उंदरं होणार नाही. आता हे मांजर पाळलंय, आता याच्या नावाचं उंदीर तयार होणार नाही. समजलं का कसं काय तुमच्यासाठी सांगतो. आता या बिक्रीमध्ये काय हे दोन एस तिकडे गेले, दोन आई इकडे आले. हे दोन एस तिकडे गेले, दोन आई इकडे आले. पहा हे 2 ला 2, आर ला आर, एच गेले तिथे कोण आलं आय, आर आय. हो का 2 आर ला 2 आर, 2 एच तिकडे गेले, 2 आय इकडे आले. बरं का आता काय उरलं बघा, एच जी आणि इथलं 2 आय आहेत. हा प्लस एच जी आय टू म्हणायचं, एच जी आय टू, एच जी आय टू. पुन्हा उरलं काय बघा, हे ऑक्सिजन उरलं आणि या ठिकाणचे 2 एच, या ठिकाणचे 2 एच आणि इथला ओ म्हणजे H2 तयार होतो प्लस H2. हो का अशा प्रकारची अभिक्रिया. हा आता बघा बरं HI आहे का, आता HI तयार झालं नाही, त्याच्यामुळं आपल्याला धोका नाही, रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. कारण ज्याच्यामुळं रिॲक्शन रिव्हर्स होऊ लागली ते तयार झालं का, झालं नाही, आणि त्याच्यामुळं रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. आणि म्हणून आपण आयोडिनेशन करण्यासाठी HGO चा वापर करतो. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आपल्यासमोर आपण केलेली आहे. आता याचे एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवा. थोडं डिस्टर्ब झालं तुम्हाला, ठीक आहे, तरी असू द्या. व्यवस्थित रिॲक्शन जी आहे आपण लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे हा सगळा भाग आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे, दिसते सर्वांना बघा. हां आता दिसते बघा सर्वांना, ठीक आहे. आता परत सांगतो बघा रिॲक्शन दिसली नसेल तर. हो का हे RH हे I2 घेतलं आणि हे HGO घेतलं. HGO हा कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि बघा कसं झालं, ह्या तुमच्या अल्केन मधले 2 हायड्रोजन ॲटम, हा कोण आहे अल्केन, याच्यामधले 2 हायड्रोजन हे रिप्लेस झाले कशानं, आय न. हे तर 2 आय आले, हे 2 आर आणि आलेले 2 आय, 2 RI झालं, बरोबर आहे. आता इथं HG उरलं आणि इथले 2 आय म्हणजे HgI2 तयार झालं. ते HgI2 उरलं काय, हे 2 हायड्रोजन गेलेले आणि इथला O H2O, आणि हे जे आहे ते आहे अल्केन आयोडाईड. अशा प्रकारची रिॲक्शन आणि अशा प्रकारचा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला, संपला. आता एक्झाम्पल घेऊ, पहा CH3 H 2 घेऊ, मिथेन घेऊ, प्लस 2I2 घ्यायचं, ठीक आहे, प्लस HGO. हां आता कशी रिॲक्शन आणि कसा प्रोडक्ट येतो बघा. ह्याच्यामधले हे 2 H का होतील, रिप्लेस होतील. हां कशानं, 2 I न, कुठला बी घ्या तुम्ही, का फरक पडणार नाही. ओके आता या ठिकाणी 2 ला 2 लिहिलो. हां CH3 ला CH3 लिहिलो, बरं का. आता 2 H 2 I आले, प्लस पटपट सांगतो, सोपं आहे. आता काय होईल पुढे, हा HG आणि ते 2 I HgI2 होईल. हो का हे HgI2 लिहितो आहे की, आणि प्लस लास्टला बघा हे 2 हायड्रोजन आणि इथला O H2 तयार होते. हो का अशा प्रकारची आपली अभिक्रिया. चला हे कोण आहे, मिथेन, आणि हे कोण आहे, मिथिन आयोडाईड. मिथिन आयोडाईड ही एक रिॲक्शन, ठीक आहे. दुसरी पण घेतो लगेच. 2CH3 CH2 H इथेन नावायचं, इथेन, ठीक आहे, प्लस परत घेतो 2I2 आणि HGO हा ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तरच काय होणार आहे, HI तयार होणार नाही, आणि HI जर तयार नाही झाला तर रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. हे रिॲक्शन रिव्हर्स होत नाही एक बी, कारण ह्याच्यामध्ये HI तयार होत नाही. आणि HI तयार का झाला नाही, एकच कारण आहे, आपण घेतला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कोणता, HGO. चला आता इथे परत काय होईल, हो का हे 2 H तिकडे जातील आणि इथले 2 I इकडे येतील. बघा कसे, 2CH3 CH2I प्लस, आता तुम्ही लक्षात ठेवा HgI2 आणि प्लस H2O, आणि ह्याचं नाव आहे इथिल आयोडाईड. संपलं. तर अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया, आणि अशा प्रकारे एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. डायरेक्ट आयोडिनेशन होत नाही, कारण त्या ठिकाणी तयार होणारा बाय प्रॉडक्ट HI म्हणजे हायड्रोजन आयोडाईड हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असल्यामुळे रिॲक्शन रिव्हर्स होते. थोडक्यात डायरेक्ट आयोडिनेशन इज ए रिव्हर्सिबल रिॲक्शन अँड हेन्स इट इज नॉट पॉसिबल, शक्य नाही. मग काय करणार, तर ही अभिक्रिया जी आहे इट इज टेक्स प्लेस, आयोडिनेशन इज टेक्स प्लेस
इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या सानिध्यात ही अभिक्रिया होते आणि तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? H2O आहे, ज्याच्यामुळे रिॲक्शन रिव्हर्स होत नाही. तर अशा प्रकारे हॅलोजनेशन रिॲक्शन पूर्ण झालेली आहे. आता ह्या मेथडचे काही ड्रॉबॅक आहेत. काय ड्रॉबॅक आहेत? हॅलोजनेशन रिॲक्शन ही सोयीस्कर नाही. हॅलोजनेशन रिॲक्शन ही सुटेबल नाही. का बरं सुटेबल नाही त्याची चर्चा आपण करू. ओके, पहा. बघा, एक वाक्य आहे, हॅलोजनेशन रिॲक्शन is not suitable. चला, लिहिलं आपण वाक्य, हॅलोजनेशन रिॲक्शन इज नॉट सुटेबल. आता सुटेबल म्हणजे काय? सोयीस्कर. आपल्या पुस्तकात सांगितले असं बाबांनो की हॅलोजनेशन रिॲक्शन हे सोयीस्कर नाही, चांगली नाही रिॲक्शन ही. अल्किल हलाईड तयार करण्यासाठी, मग ते अल्किल क्लोराईड असेल किंवा अल्किल ब्रोमाइड असेल, हे तयार करण्यासाठी ही मेथड सुटेबल नाही. दिस मेथड इज, हॅलोजनेशन रिॲक्शन इज नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड. समजलं का? हे तयार करण्यासाठी ही पद्धत सुटेबल नाही, नॉट सुटेबल, सोयीस्कर नाही. का नाही? कारण काय? त्याचे एक एक कारण सांगतो. बघा, नंबर एक पहिलं कारण सांगितलं पुस्तकामध्ये की बाबांनो, आपण समजा मिथेन घेतला CH4, बरोबर का? आता कोण घेतला आपण? CH4 घेतलो. ठीक आहे, आपण काय करू? याचं हॅलोजनेशन करू. हॅलोजनेशन. आता पहिल्यांदा मी काय करतो माहिती आहे का? Cl2 घेतो असं डायरेक्ट असं, किंवा असं लिहा Cl काय बी लिहा, इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. आता केलं मी हॅलोजनेशन. तुम्हाला काय माहिती आहे? ह्याच्यामधला एक हायड्रोजन काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? एका Cl. हे आपल्याला माहित आहे. किंवा काय, हा कोण आहे? मिथेन आहे. ह्याचं काय केलं आपण? क्लोरिनेशन केलं. काय होईल? ह्याच्यामधला एक हायड्रोजन एका Cl न रिप्लेस होईल. म्हणजे कसं येईल? H C H H आणि ते राहिलं Cl. बघा, CH3Cl मिथिल क्लोराईड आलं. परंतु रिॲक्शन इथं स्टॉप होत नाही. तुम्ही काय घेतलात? मिथेन. त्याचं काय केलं? हॅलोजनेशन. कोणत्या प्रकारचं? क्लोरिनेशन. काय आलं? मिथिल क्लोराईड CH3Cl. आता आपल्याला जे पाहिजे ते आलं का हो? आलं. आम्हाला काय पाहिजे? मिथिल क्लोराईड. आलं का हो? आलं. परंतु बाबांनो, रिॲक्शन इथं थांबणार नाही, रिॲक्शन पुढे कंटिन्यू होते. हे चेन रिॲक्शन आहे. आणि चेन रिॲक्शन का बरं? कारण या ठिकाणी फ्री रॅडिकल तयार होतात. फ्री रॅडिकल, त्याच्यामुळे ही चेन रिॲक्शन आहे आणि ती सलगपणे होते, थांबत नाही. आता आम्हाला पाहिजे हे आहे की नाही? दुसरं बी तयार झालं. आता पुन्हा अजून रिॲक्शन होते बघा. कसं? पुन्हा Cl2, पुन्हा UV लाईट आहे का? अभिक्रिया होते पुन्हा. अभिक्रिया झाली की पुन्हा हा BH काय होतो? रिप्लेस होतो. कशानं? ह्या Cl न रिप्लेस होतो. आणि पुन्हा काय येते का? अजून HCH का? Cl, तिथे बी Cl आला. पुन्हा रिॲक्शन कंटिन्यू होते. काय लिहितं? का? Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. पुन्हा ह्याच्यामधला एक हायड्रोजन काय होईल? रिप्लेस होईल. कशानं? Cl न. पुन्हा काय? HCCl पुन्हा रिप्लेस होईल का? Cl इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. कळलं का? का इथला राहिलेला H हा बी निघून जातो. कळलं का? आणि याच्या ठिकाणी कोण येतो? Cl. आणि मग शेवटी काय होतं? Cl झाड. आणि प्रत्येक ठिकाणी काय काय होईल? एक एक HCl निघून जाईल. -HCl इथे लिहू आपण. -HCl. इथे लिहू -HCl. -HCl झालं. म्हणजे काय झालं? तुम्हाला पाहिजे काय? हे मोनो हॅलोजन स्टेज पाहिजे. हे मोनो हॅलोजन, एक हॅलोजन असलेला, 2 असलेला डायहॅलोजन, 3 असलेला ट्रायहॅलोजन आणि 4 वाला टेट्राहॅलोजन. म्हणजे तुम्हाला पाहिजे मोनो हॅलोजन स्टेज. तुम्हाला पाहिजे मिथिल क्लोराईड. परंतु रिॲक्शन स्टॉप झाली का? नाही. रिॲक्शन इज कंटिन्युअसली टेक्स प्लेस. रिॲक्शन सलगपणे घडली आणि डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन अशा प्रकारचे कंपाऊंड सुद्धा तयार झाले. म्हणून लक्षात घ्या, हॅलोजनेशन रिॲक्शन इज अ चेन रिॲक्शन. ती थांबत नाही मोनो हॅलोजन स्टेजला. तुम्हाला काय पाहिजे? मोनो हॅलोजन स्टेज पाहिजे, मिथिल क्लोराईड पाहिजे.
परंतु त्या स्टेजला रिॲक्शन स्टॉप होत नाही, रिॲक्शन कंटिन्युअसली होते आणि मग तुम्हाला एक प्रोडक्ट मिळण्याच्या ऐवजी 4 प्रोडक्टचं मिश्रण मिळतं. यू गेट द मिक्सचर ऑफ 4 प्रोडक्ट. तुम्हाला पाहिजे काय? हे. पण मिळालं काय? हे बी, हे बी, हे बी, हे बी, हे सगळ्यांचं मिश्रण मिळालं. पाहिजे हे, नको असलेलं बी मिळालं. मग ह्या सगळ्याच्या मिक्सचरमधून हे वेगळं करणं डिफिकल्ट आहे, अवघड आहे आणि ह्याचं यील्ड पण काय होतं? कमी मिळतं. त्याच्यामुळे ही पद्धत सुटेबल नाही. दिस मेथड इज नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड अँड अल्किल ब्रोमाइड. म्हणून अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड तयार करण्यासाठी हॅलोजनेशनची पद्धत ही सुटेबल नाही, कारण ही रिॲक्शन चैन रिॲक्शन आहे. मोनो हॅलोजन स्टेजला ही रिॲक्शन स्टॉप होत नाही, रिॲक्शन कंटिन्युअसली होते सलगपणे. आणि मग मोनो हॅलोजन स्टेज, डायहॅलोजन स्टेज, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन ह्या सगळ्यांचं मिश्रण मिळतं आपल्याला. आणि मग त्याच्यामधून त्या तुमच्या मोनो हॅलोजन कंपाऊंडला वेगळं करणं अवघड आहे, डिफिकल्ट आहे आणि त्याचं यील्ड बी कमी मिळतं. त्याच्यामुळं ही पद्धत सुटेबल नाही. संपलं. हे एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी आहे. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन तुमच्या समोर लिहिली. आता हे कोण आहे? मिथेन आहे. हे कोण आहे? मिथिल क्लोराईड. मिथिल क्लोराईड. हे कोण आहे इथलं? मिथिलीन डायक्लोराईड. का नाव आहे? मिथिलीन डायक्लोराईड. बघा नाव तुम्हाला माहिती राहून दिलं. हे काय? क्लोरोफॉर्म म्हणजे CHCl3, क्लोरोफॉर्म म्हणजे त्याला रे बाळांनो. हे कोण आहे? टेट्रा, कार्बन टेट्राक्लोराईड. कार्बन टेट्रा क्लोराईड. अशा प्रकारे ह्या सगळ्यांचं मिश्रण मिळतं आणि ह्याच्यामधून त्यांना वेगळं करणं डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे ही मेथड सुटेबल नाही. अजून एक उदाहरण घेतो पहा. आता मी थोडक्यात लिहितो बघा. थोडक्यात एवढं असेल याची गरज नाही, थोडक्यात सांगतो बघा. हो का? हे तरी तुमच्या समोर CH4. आता करतो ब्रोमिनेशन. हो का? Br2. CH4 लिहू चालते का असं? CH4 चालते कास करू, CH3H करू म्हणजे मिथेन. Br2 इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. ह्याच्यामधला एक हायड्रोजन Br ने रिप्लेस होईल, समजून घ्या. CH3 Br काय निघून जाईल? -HBr. इथंच लिहितो, निघून गेला. जाईल पहिली मोनो हॅलोजन स्टेज. पुढे कंटिन्यू करू आपण. पुन्हा अजून काय होईल? ब्रोमिनेशन म्हणजे पुन्हा Br2 इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट, आहे की नाही? आणि पुन्हा काय निघून जाईल? -HBr. ह्याच्यामधला परत काय होईल? 3H. हो का? इथं 2 लिहितो, एक H काढतो खाली. हे H निघून गेलं, इथं Br आलं म्हणजे पुढे काय येईल? CH2 Br. हो का? डायहॅलोजन स्टेज आली. बरं का? कोणती स्टेज आली? डायहॅलोजन. बघा दिसते का सर्वांना? डायहॅलोजन स्टेज आली. पुन्हा काय होते बघा. हो का? पुन्हा करू ब्रोमिनेशन. Br2 इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. पुन्हा काय होईल? हो का? इथला H जो आहे, इथला H, हो का? हा H रिप्लेस होईल, आहे का? आणि -HBr करू, पटपट पटपट करून सांगतो. म्हणजे काय येईल? CH Br ब्रोमोफॉर्म. आणि सगळ्यात शेवटी काय होईल माहिती आहे या ठिकाणी? अजून Br2 घेऊ आपण इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. आणि मग पुन्हा काय होईल या ठिकाणी? काय होईल? -HBr. आणि मग शेवटी उरला एकच होता हा, आहे की? ह्याला इथे लिहितो कळण्यासाठी. हा बी निघून जाईल आणि मग तयार होईल CBr. हो का? अशा प्रकारे या ठिकाणी ह्या सगळ्यांचं मिश्रण मिळतं आणि या मिश्रणामधून त्यांना सेपरेट करणं अवघड आहे, म्हणून ही पद्धत सुटेबल नाही. हॅलोजनेशन ही पद्धत अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड तयार करण्यासाठी सुटेबल नाही, कारण ह्या पद्धतीमध्ये ही रिॲक्शन मोनो हॅलोजन कंपाऊंड तयार झाल्या थांबत नाही, तर डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन म्हणजे सगळे हायड्रोजन रिप्लेस होईपर्यंत रिॲक्शन होते आणि ह्या सगळ्यांचं मिश्रण मिळतं. मोनो हॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन ह्या सगळ्यांचं मिश्रण मिळतं आणि या मिश्रणामधून त्यांना वेगळं करणं अवघड आहे, डिफिकल्ट आहे सेपरेट करणं. त्याच्यामुळं दिस मेथड इज नॉट सुटेबल. नाव लिहू. हो का? हे मिथेन. हे काय? मिथिल क्लोराईड. बघा फटाफट सोपी रिॲक्शन आहे. हे मिथिलीन डायब्रोमाइड. हो का? हे कोण आहे? ब्रोमोफॉर्म.
हे कोण आहे? कार्बन टेट्राब्रोमाइड. कार्बन टेट्राब्रोमाइड झालं. बघा अशा प्रकारे आपल्याला दोनदा डिस्टर्ब झाला फोनचा, असो तरी पण लक्ष द्या, व्यवस्थित ऐका आणि ह्या सगळ्या रिॲक्शन्स लक्षात घ्या. अशा प्रकारे हॅलोजनेशन नावाची रिॲक्शन या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. धन्यवाद.